प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा वकील संघाचा भव्य मोर्चा. बीड प्रतिनिधी. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात वकील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये प्रामुख्याने बीड येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, स्वतंत्र विशेष न्यायालये आणि कामगार व औद्योगिक न्यायालय सुरू करावे, सहकार न्यायालय, शाळा प्राधिकरण आणि भूसंपादन प्राधिकरण बीडमध्ये मिळावे यासह इतर मागण्या मान्य करण्यात याव्यात. या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील पक्षकारांना जलद न्याय मिळावा आणि कायदेशीर प्रक्रिया सुलभ व्हावी हा या मोर्चाचा मुख्य उद्देश होता. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते. कोल्हापूरला सर्किट बेंच झालं, त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये एक उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी महाराष्ट्रातून पहिल्यांदा आमच्या बीड जिल्हा वकील संघानं केली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करते. आज प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक गणामध्ये न्याय आपल्या दारी ही संकल्पना देशाचं शासन राबवत आहे. त्यामुळे न्याय आपल्या दारी या तत्वानुसारच खंडपीठ बीड जिल्ह्यात आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात व्हावं. बीड जिल्ह्यामध्ये सहकार न्यायालय यावं, बीड जिल्ह्यामध्ये कामगार न्यायालय यावं आणि बीड जिल्ह्यामध्ये एका छताखाली ग्राहक मंच यावा अशा प्रकारची मागणी बीड जिल्हा वकील संघातर्फे आज प्राथमिक स्वरूपात करत आहोत. याच्यानंतर अधिक तीव्र आम्ही बीड जिल्हा वकील संघ म्हणून आंदोलन करणार आहोत आणि रस्त्यावरची लढाई लढून बीड जिल्ह्याला उच्च न्यायालयाचं खंडपीठ आणणार आहोत.